आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची रेसिपी दाखवणार आहे। खूप छान डाळ होते। त्या डाळीसाठी लागणारं साहित्य आहे धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आहे, मोहरी आहे, जिरं आहे, हळद आहे। हे लसूण 4-5 पाकळ्या ठेचून घेतल्यात, एक टमाटर आहे, कोथिंबीर आहे, थोडा कढीपत्ता आहे आणि बारीक चिरलेला कांदा आहे। सर्वप्रथम आपण कुकर गॅसवर ठेवलेले आहे। गॅस पेटवून घेऊया। त्याच्यानंतर एक मोठा चम्मच तेल टाकूया आणि शक्यतो ही डाळ कुकरमध्ये चांगली होते। एक चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल थोडं गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा जिरं टाकून घेऊया। जिरं आपलं काढलेलं आहे। मोहरी टाकून घेऊया। मोहरी पण तडतडते। आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा, कढीपत्ता, ते छान परतून घेऊया। कांदा थोडा लालसर व्हायला पाहिजे। कांदा लाल झालेला आहे आपला। आता लसूण त्याच्यामध्ये करूया। टमाटर करूया। जरा शिजलं की त्याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, मिक्स करायचं। डाळ ॲड करूया। डाळ आपण ॲड केली त्याच्यामध्ये। डाळ ॲड केलेली आहे, तर एक चमचा पाणी टाकून घेऊया। आणि एक झाकण मारून 3 शिट्ट्या देऊया। आणि आत्ता बघूया 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर खाली उतरून घेतले आहे। आता बघूया। छान अशी मस्त डाळ झालेली आहे आपली। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया।
आणि आपली डाळ तयार आहे भाताबरोबर चपातीबरोबर खायला.